गण्या आंघोळ करत होता. आंघोळ करताना त्याला बाजूच्या पिंकीने बघितलं. गोष्ट कोर्टात गेली. जज: काय झालं? गण्या: जज साहेब, ह्या पिंकीने मला आंघोळ करताना बघितलं. जज: मग आता तुला काय पाहिजे? गण्या: बदला. भिकारी कारमध्ये बसलेल्या बाईला: मॅडम, 10 रुपये तरी द्या. बाईने लगेच 10 रुपयाची नोट भिकाऱ्याला दिली. त्यानंतर भिकारी तिथून जायला निघाला. बाई: अरे कुठे चालला? मला आशीर्वाद तर दे. भिकारी: BMW कारमध्ये बसली आहे. आता काय रॉकेटमध्ये बसायचं आहे का जाडे? एक बहुत ही काला आदमी दुकान पे गया। वो इतना काला था कि कोयला भी शर्मा जाए। आदमी: भैया, गोरा होने की क्रीम है क्या? दुकानदार: नहीं है। आदमी: अच्छा, तो जूता पॉलिशी दे दो, कम से कम चेहरे पे चमक तो बनी रहेगी। रात्री बदाम भिजत ठेवले होते स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. आता संध्याकाळ झाली तरी आठवतच नाही कुठे ठेवलेत ते. काम असल्यावर कॉल केला तर मतलबी, काम नसल्यावर कॉल केला तर पकाऊ. कॉल नाही केला तर मोठे लोक. करायचं तरी काय मग राव? कधी स्वप्नातही वाटले नव्हते की माणसावर पण रोग पडेल आणि पिकांवर करतात तशी फवारणी करावी लागेल. फॅमिली डॉक्टरने फोनवर सल्ला दिला, रोज वाफ घेत राहा. मी ऐकलं हाप घेत राहा. आणि खरं सांगू का मित्रांनो, विश्वास ठेवा, मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. वेळ एकसारखीच राहत नाही. सगळ्यांची वेळ बदलत असते. जे कपडे इंग्रज गव्हर्नर घालून लोकांवर हुकुमशाही करत होते, आज तेच कपडे बँडवाले घालतात. वाजीव रे, धताड तताड धताड तताड. आधीचे लोक संध्याकाळी घरी आल्यावर आधी हातपाय धुवायचे. आताचे लोक आधी मोबाईल चार्जिंगला लावतात. चिंगीने पहिल्यांदा मिनीस्कर्ट घातला आणि बंड्याला विचारलं, जिजू बघा तर, वाकल्यावर माझी पॅन्टी तर नाही दिसत ना? बंड्याने खूप वेळा इकडून तिकडे पाहिलं आणि बोलला, नाही दिसत आहे, पण आठवणीने घाल.